ठळक घडामोडी. ठाणे शहरासह संपूर्ण ठाणे शहर आयुक्तालयात विविध ठिकाणी मेट्रोची कामे, नवीन उड्डाणपूल आणि जुन्या पुलाची दुरुस्ती तसेच रस्त्यावरील दुरुस्तीच्या कामामुळे गेल्या काही दिवसांमध्ये शहरात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्याकरिता काही ठिकाणी पर्यायी मार्ग काढले जाणार आहेत. तसेच काही ठिकाणी जास्त बंदोबस्त आणि वाहतूक मदतनीसांच्या मदतीने वाहतूक नियंत्रण केले जाणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर विनयकुमार राठोड यांनी दिली. ठाण्याच्या कापूरवाडी नाका ते नळपाडा या मार्गावर सध्या मेट्रोचे 8 पिलर टाकण्याचे काम युद्ध पातळीवर करण्यात येत आहे. तसेच माजिवडा उड्डाणपुलावर मासिकच्या बिघाडामुळे उंचवटे आल्याने या ठिकाणी रस्ते उघडून पुन्हा डांबराने दुरुस्ती केली जाणार आहे. दुरुस्तीचे काम माजिवडा पुलावर ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे अशा 3 किलोमीटरच्या रस्त्यावर होणार आहे. याशिवाय कासारवडवली भागात नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू होणार आहे. उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आदी उपनगरांमध्येही अशीच कामे सुरू आहेत. त्यामुळे या भागामध्ये संभाव्य वाहतूक कोंडी लक्षात घेऊन वाहतूक विभागाने ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या 4 विभागातील 18 युनिटच्या अधिकाऱ्यांमार्फत वाहतुकीचे नियमन करण्यात येत आहे. त्यासाठी 500 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची कुमक तैनात केली आहे. तसेच काही ठिकाणी जादा वाहतूक मदतनीसांची नियुक्ती केली आहे. काही भागामध्ये पर्यायी मार्ग दिले आहेत. काही ठिकाणी नो पार्किंग केले जाणार असून वाहतूक पोलिसांकडून त्यासाठी नियोजन आणि नियमन केले जात असल्याची माहिती डॉक्टर राठोड यांनी दिली. बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्येही जात गणना करण्यात यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तथा राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राजापूरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिला कार्याध्यक्ष सुरेखाताई पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष मुकेश पाटील, ठाणे ओबीसी सेलचे अध्यक्ष गजानन चौधरी आदीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिले. राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या निवेदनानुसार नुकतीच बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातनिहाय जनगणना पार पडली आहे. तामिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी जनगणना केल्या असून त्यांच्या राज्याच्या विकासासाठी त्याचा उपयोग झालेला आहे. महाराष्ट्रातील जातनिहाय जनगणना करण्याबाबतची गेल्या कित्येक वर्षापासूनची मागणी प्रलंबित आहे. देशातील अनुसूचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून 150 वर्ष होत आलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसूचित जाती व जमाती यांची जातनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्वीकारले असून यातून इतर मागासवर्गीय वंचित राहिले आहेत. 5 मे 2010 रोजी लोकसभेत ओबीसी जनगणनेचा ठराव करण्यात आला होता. त्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले गेले होते. त्यातून 2011-14 मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जनगणना केली, मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली गेली नाही. देशात सन 2021 सालच्या नियमित जनगणनेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातनिहाय जनगणना करावी. बिहारप्रमाणेच महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग यांची जातनिहाय जनगणना करावी या मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले. ठाण्याच्या कळवा येथील ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पुढील 6 महिन्यासाठी 100 परिचारिकांची पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. लवकरच त्यासाठी थेट मुलाखती घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा भार हलका होण्याची शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 125 शिकाऊ आणि सुमारे 150 तज्ज्ञ डॉक्टर आहेत. रुग्णालयात 210 परिचारिकांची पदे मंजूर आहेत. त्यातील 180 पदे भरली गेली आहेत. रुग्णांच्या तुलनेत परिचारिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे परिचारिकांची पदे कंत्राटी स्वरूपात भरण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार जातीनिहाय तब्बल 100 पदे भरली जाणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. परंतु ही कंत्राटी पदं भरती केवळ 6 महिन्यासाठी असेल असेही पालिकेने स्पष्ट केले आहे. लवकरच यासाठी थेट मुलाखती घेतली जाणार आहेत. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीबद्दल मतभेद असू शकतात, पण त्यांच्या योगदानाचा व वयाचा विचार करता त्यांच्या प्रति आदराने बोला. एकेरी उल्लेख टाळा असा सल्ला तत्कालीन प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना दिला होता. म्हणजे ती धमकी होत नाही. मुळात शिवशाहिरांचा संघर्ष संस्थेने भरवलेल्या किल्ले दर्शन स्पर्धेच्या वेळी आव्हाड यांनी स्वतः सत्कार केला होता. नामदार आदितीताई या कर्तृत्ववान पुढे आल्या आहेत. कामातून आपली ओळख आदितीताईंनी निर्माण केली आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहास मांडणीबद्दल मतभेद असू शकतात. इतिहास हा नेहमी बदलत असतो. कायम नवनवीन पुरावे येत असतात. यामुळे इतिहासाबद्दल बोलणे, चर्चा करणे, वाद घालणे यात काही चुकीचे नाही. आमच्या सर्वांचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी शिवशाहिरांना आदरांजली वाहताना त्यांनी आपल्या व्याख्यानाद्वारे व गड किल्ल्यांद्वारे शिवछत्रपतींचा इतिहास घरोघरी पोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्याचा आदराने उल्लेख केला आहे. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा नेहमी एकिरीने उल्लेख केला आहे. प्रांत अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी शिवशाहिरांच्या शिवछत्रपतींचे इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या गड किल्ले यांच्याबाबत तरुणाईला जागरूक करण्याचे योगदान व त्यांचे वय याचे भान राखून त्यांच्यावर टीका करताना आदर बाळगा असा सल्ला आव्हाड यांना दिला होता. याला आव्हाड यांनी धमकी समजतात. आव्हाडांना कोणी धमकी देऊ शकतो यावर कोणाचाच विश्वास बसणार आहे का, असा प्रश्न आनंद परांजपे यांनी उपस्थित केला आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना, स्वातंत्र्यवीर सावरकर नगर व 12% फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण महोत्सव 2023 हा कार्यक्रम 19 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2023 पर्यंत दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 120 चे पटांगण स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे संपन्न होणार आहे. माजी शिवसेना गटनेते व माजी नगरसेवक दिलीप 12% यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे. यंदा कोकण महोत्सवाचे 16वे वर्ष आहे, अशी माहिती आयोजक दिलीप 12% यांनी दिले. गेली 800 वर्ष दशावतार ही कोकणातील लोक संस्कृती आणि परंपरा असून ती जपण्यासाठी महाराष्ट्रात ठाण्यातील स्वातंत्र्यवीर सावरकर नगर येथे गेली 15 वर्ष सातत्याने कोकण महोत्सव साजरा होत आहे. यंदा एकूण 16 कार्यक्रम असणाऱ्या कोकण महोत्सवात कोकणातील प्रसिद्ध दशावतार नाट्य मंडळींची 5 पारंपरिक दशावतार नाटके, दहीकाले, महिलांसाठी खेळ पैठणीचा, कवी संमेलन, कोकण रत्न पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, आदिवासी नृत्य, मुलांसाठी फन फेअर, नृत्य स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, महिलांसाठी पाककला स्पर्धा आदी सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच विविध प्रकारचे खाद्य स्टॉल, यामध्ये कोकणातील झणझणीत मावरा, मालवणी मसाले, स्वादिष्ट लाडू, मालवणी खाजा, कुलदाची पिठी, सुकी मच्छी, कोकम, काजू अशा प्रकारचे व्यावसायिक व शासकीय स्टॉलचा समावेश असणार आहे.
याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण युट्यूबवर पाहायला विसरू नका.